नमस्कार. माझ्या चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे. चला आपल्या अनालिसिसला स्टार्ट करूया. निफ्टी पासून सुरुवात करूया. काल आपलं ज्याप्रमाणे डिस्कशन झालं की ही ट्रेंड लाईन जो आहे आणि 950 ते 850 हा व्होलॅटिलिटी एरिया राहणार आहे निफ्टीमध्ये. तर त्याप्रमाणे आपण ह्या एरियामध्ये ट्रेड करणार नव्हतो आणि आपण बाईंगचा विचारही नव्हता केला आपण निफ्टीमध्ये. एक साइडवेज मार्केट पाहायला भेटू शकतं आपल्याला. ह्या पद्धतीने आपण कन्सिडरेशन केलं होतं. आज काय घडलंय निफ्टीमध्ये? आज व्होलॅटिलिटी एरियामधून मार्केट आजही रिटर्न आलं, कालही रिटर्न आलं आणि परवाही रिटर्न आलं. पण त्यांनी नवीन हाय नाही लावला आता. मार्केट नवीन हाय बनवत नाही ह्या व्होलॅटिलिटी एरियामध्ये. तर आपल्याला जे दिसतंय चार्टवर, लास्ट टाइम जेव्हा ह्या व्होलॅटिलिटी एरियामधून मार्केटनी जंप घेतला होता, त्याच्यानंतर वरती जायचा प्रयत्न केला आणि इथं गॅप डाऊन ओपन होऊन खाली आलं. तर हा जो एरिया आहे आपल्याला आता, हा ऍज अ रेजिस्टन्सचं काम करू शकतो. जर इथं मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि इथं जर आलं आणि एक निगेटिव्ह कॅन्डल जर बनली आणि कन्फर्मेशन जर भेटलं 5 मिनिटामध्ये, तर आपण ह्या एरियामध्ये सेलिंग करू शकतो. आपलं हे ट्रेंड लाईनचं किंवा 950चं हे पहिलं टार्गेट राहील. थोडं मोठं टार्गेट आपल्याला भेटू शकतं. आणि आयदर जर याच्या वरती जर मार्केट निघलं 20,150च्या वरती जर मार्केट निघलं, 170च्या वरती जर मार्केट निघलं, प्रिसाइज लेवल जर घेतली तर 170च्या वरती आपल्याला कॅन्डल क्लोजिंग पाहिजे. तर आपल्याला एक नवीन हाय मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. आणि कालच्या अनालिसिस प्रमाणे सेम राहील आपलं सगळं. आपला हा एरिया व्होलॅटिलिटी एरिया आहे. जोपर्यंत हा खालच्या साईडला किंवा फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट खाली आलं, तर ह्या एरियामध्ये आपल्याला साइडवेज मार्केट किंवा आपल्याला ह्या आठवड्यात मार्केट ह्या रेंजमध्ये पाहायला भेटू शकतं. आता जर तुम्ही पाहताल अजून एक गोष्ट, तर इथे एक ट्रेंड लाईन बनायला सुरुवात झालेली. अजून आपण ही मार्क नाही केलेली कारण आपल्याला अजून कन्फर्मेशन भेटलेलं नाही. आणि जर ही उद्या जर मार्केट ह्या इथं ट्रेंड लाईन बनली आणि इथे एक हाय बनवून जर खाली येत असेल, तर आपल्याला एक पॅटर्न इथं दिसल. मग आपण ह्या पॅटर्नच्या ब्रेकआउटला ट्रेड करू शकतो. आणि हा पॅटर्न जो बनणार आहे पोल अँड फ्लॅग, तर हा पॅटर्न खालच्या साईडला बनणार आहे. हा पोल आहे आणि हा फ्लॅग तयार होईल. तर इथं जरी ब्रेक झालं, ह्या खालच्या ट्रेंड लाईनला जरी ब्रेक झालं, तरीही आपल्याला चांगली कन्फर्मेशन ट्रेड भेटू शकते. मग ह्या एरियामध्ये जेवढ्या काही ऑर्डर्स असतील, प्रिव्हियस पेंडिंग ऑर्डर्स जर असतील, तर त्याही स्टॉप लॉस होतील. आपल्याला आज एक नवीन मार्केटमध्ये फॉर्मेशन भेटते, तयार होते, अजून कन्फर्म नाहीये. आपण ते ड्रॉ करू. जर हा हाय आणि आजचा हाय जर मॅच केला, तर तुम्हाला इथे एक ट्रेंड लाईन आणि खालची आपल्या आलेली ट्रेंड लाईन तुम्हाला दिसेल. तर ह्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटला आपण ट्रेड करू शकतो. जर उद्या मार्केट इथं आलं, तर ह्या एरियामध्ये पहिली नंतर ट्रेंड लाईनचा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करत आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट दिला, आपल्याला ही एक्स्ट्रा कन्फर्मेशन ट्रेड भेटू शकेल. आणि जर इथून मार्केट खाली आलं आणि ह्या लेवलला 22,135च्या लेवलला रिटेस्ट करून जर खाली यायला लागला आणि ट्रेंड लाईन जर ब्रेक केली, तर परत ह्या चॅनलमध्ये आपल्याला मार्केट पाहायला भेटेल. आणि जोपर्यंत हे चॅनल ब्रेक होत नाही किंवा हा पोलन फ्लॅगचा पॅटर्न ब्रेक होणार नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन मूव्ह पाहायला भेटणार नाही. तर चला आता बँक निफ्टी पाहून घेऊया.
बँक निफ्टीचा आपण चार्ट ओपन करूया. बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपण ट्रेड एक प्लॅन केली. ह्या एरियात ट्रेड आपण घेणार नव्हतो. हाई व्होलॅटिलिटीचा एक एरिया होता. आपण कालच डिस्कशन केलं. जरी ब्रेकडाऊन झालं तरी कन्फर्मेशन शिवाय आपण 950च्या खाली ट्रेड घेणार होतो. तर आपल्याला ही ट्रेड भेटली नाही आणि दुसरी ट्रेड आपण प्लॅन केली की 700च्या वरती कॅन्डल क्लोज जर झाली तर आपण 200 ते 300 पॉइंट साठी आपण इथे एक ट्रेड घेणार होतो ह्या लेवल पर्यंत. तर हा अनालिसिस ऍज इट इज आहे, याच्यात काहीही चेंज झालेलं नाही. बँक निफ्टी मध्ये अजून सुद्धा आपल्याला ही ट्रेड व्हॅलिड आहे. आपण ही ट्रेड प्लॅन करू शकतो. पण जोपर्यंत 46,700च्या वरती कॅन्डल क्लोज होत नाही आणि आपल्याला एक कन्फर्मेशन भेटत नाही, आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टॉप लॉस कुठे लावायचा. तो स्टॉप लॉस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत लेवलला आपण ट्रेड करणार नाही. आयदर गॅप अप ओपन होऊन डायरेक्ट जर वरती जायला लागलं तर मोमेंटम ट्रेड तुम्ही इथं घेऊ शकता. मोमेंटम ट्रेड प्लॅन करू शकता. आणि खालच्या लेवलला जोपर्यंत हे चॅनल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्या खालीच 950च्याच खाली आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.